आईला मी म्हणलं उघडले काय की पण बंदच आहे. आजचा दिवस बेकार आहे तरी पण मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडचं कार्ड या ब्लॉग चॅनल वरती. मी शुभम मिगळे मनोपूर्वक स्वागत करीत आहे. तर आता आपण मोटरीचं बटन दाबलेलं आहे आणि जेव्हा झाडाला पाणी काल सोडलं नव्हतं असं मला वाटतंय त्या आजीनं ज्यांच्या इथं आपण राहतो ते पाणी सोडा येते रोज, पण आज सोडलं नाही ते ना. तर चला मग आज सोडूया. तिकडं आंब्याचं झाड आहे आणि असं वातावरण आहे सकाळ सकाळचं एकदम बेकार वातावरण. आपल्याला कायच आवडलं नाही ना, आपण हे वातावरण सोडून जाणार आहोत. तुमच्याकडे येतच आहोत आपण, म्हणजे गावठी माणसाकडे येत असतो. आईला मोटर चालू केली तरी पाणी कसं काल नाही काय माहित नाही. पाणी बकळले टाकीत. अरे बाबा मदत कुठे यायलास बाहेर फिरकी बघूत आता. बघा लागन आपलेच आहेत का कुणाचे आहेत काय माहिती, चेक करून बघा लागन. तर झाडं लावलेले आहेत काय कायचे तुम्हाला सांगतो. आणि हे शर्ट आणि लाल शर्ट जास्त मी घालीत आहे कारण की हे गॅरेजवर केले आपण घालायला. तुम्हाला वाटत असं इकडं पुण्यात आला म्हणून परिस्थिती खराब झाली नाही. तर इकडल्या कोपऱ्यात आहे चिक्कूचं, मध्ये आहे लिंबुनीचं, त्यानंतर पेरू, नारळाचं आहे पण नारळाचं मुरमाडाच्या रानामुळे वाळून गेलं असं सगळ्याचं म्हणणे दिसतंय बी. पण जादू मंतर कुछ आहे थोडंसं मध्ये भागे हिरवं आहे. तर वाळून गेलं झाड पाणी टाकल्यामुळे. शोपीस काय कळालं नाही एवढलं. अंजीर आहे, आंब्याचं आहे, चमकुऱ्याचं आहे, आपण ते 2-3 अलग झाडे त्याला कळालं नाही. आलं पाणी आलं. अरे पाणी आलं. लेट पण थेट. एक आंबा लागलेला आहे इथं आणि हे आंब्याचं झाड आणि आंब्याच्या झाडाला पाणी सोडित आहेत आपण खाली. मी पाणी सोडलं म्हणून नारळाचं झाड वाळून गेलं मित्रांनो. पेरू कसा जमात लावलेला माणूस गेला कोमात. जमात आहे पेरू. बघूत आता आमचे मला काय म्हणजे एकदा फोन लावता यायला विचारू. बंद आहे चालू आहे दुकान, आज महाराष्ट्र बंद आहे तर त्यामुळे आपण झाडाला पाणी मारलं. टाइम आहे बघूत आता 8:30 वाजत आलेले आहेत. जेवून राहिले आपलं डबा भरायचा आहे. थोडा आळस केला, बंद आहे म्हणल्यास सुट्टी तर काय देत नाही. पाणी मारून घ्यावं झाडाला म्हणलं, सगळ्याला पाणी पाजावं. भारी वास यायला एक नंबर, सुगंध एक नंबर. आईला मी म्हणलं उघडले काय की पण बंदच आहे. कुठे बंद तर आहे दुकान आपलं बी. हा जरांगे पाटील मुळे मध्ये असं आहे का त्याची मागणी का? हा बात सही आहे. नाही तो मेरे को लगा 14 तारखे इसलिए मध्ये. लालपरी पहिल्यांदा दिसली इकडं. त्या गाडीचं सामान आणायचं आपल्याला. एक दिवशी दाखवलं तर त्या दुकानावाला सामान घेण्यासाठी. त्या साईडला रोड आहे आणि ह्या साईडला हे बोर्ड आहे. तिथं दुकान आहे तर घेऊया जाऊया आपल्या दुकानात. जेवण करायचं राहिले आणि टाइम आहे बकळ. पोपट वर राहिलेला. इतक्या लांब आलात मला सामान भेटलं नाही तर मला
मालकाचा फोन आलता 2 मिनिटं थांबा आणि एकदा वापस फोन लावतील त्याला. आजचा दिवस जरा जास्तच पालता दिसायला मला. 4-5 दुकानं पलटेलीत आणि डबल निघाला दुकानं. 6 महिन्यात भेटलं नाही. चला सगळे रॉंग साईडनं चाला लागायले. आलात की लगेच पाण्याला जायचं आलं. आजचा दिवस बेकार आहे तरी पण फिरायला काम आहे. फिरतं गतिरोधक आहे त्या रोडला.